गोयभर व्हडली दिवाळी म्हळ्यार तुळशीचे लग्न उमेदीन करतात। काल तुळशीचे लग्न जाले, लोकांची उमेद पळोवपाक मेळ्ळी। पळयात गोयच्या व्हडल्या दिवाळीचे काय उर्बे भरीत खीण। एकादशीच्या तुळशी लग्नाची म्हणजे सुरुवात जाता। काल झाली एकादशी, आज द्वादशी हे तुळशी लग्न चालू आणि आमची जाणटे म्हणटात की हे तुळशी लग्न जालें की लग्न करपाक आमी मोकळे बाकीचे। पण ही तुळशी लग्न कशी करून करता, किती कारण किती असले ताका? पयलीं जालंधर म्हणून एक राक्षस आसलो, त्याचो वध करपा खातीर विष्णून हेजे जालंधराचे रूप घेतले आणि त्या बायलेचे पवित्र भंग केले त्या जालंधराचे बायलेचे। तेन्ना जेन्ना तिजे लक्षांत येयलें की हो जालंधर न्हू हो विष्णू आसा, तेन्ना विष्णूक शाप दिलो। तेन्ना विष्णू शाप दिलो की असो तिणें एक शाप दिलो विष्णू। ते द्वादशीचे हे म्हणटा तेजो सागून सेलिब्रेट करता। त्या नंतर मागीर तेणें उपशाप दिलो की देवा आपले हे विष्णू हो देव न्ही, श्री देवातलो एक देव म्हणजे तेणें तेच्याच्यान हें करून घेतलो की प्रत्येक एकादशीक तुजी हें करतली पुजा आनी तेन्ना प्रत्येक एकादशी पुजे चालू आसता। आनी तुळशी लग्न त्या प्रमाणे करता। तेन्ना आमी सगळें तुळशी लग्न म्हणटा। आनी कशें करतात आतां? आनी ते लग्न म्हणजे विष्णू आनी हेजें वृंदेचें लग्न सांगपा म्हणजे। आनी तेज नंतर मागीर हे आमचे शुभ कार्य करपाक लग्ना मोकळे जातात। विनायकमणं चिन्तामणिं स्थेवरं लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरधं विघ्नेश्वरम् ओझरं मूराञ्जनसंस्थितो कुर्यात् सदा मङ्गलं सुमुहूर्त सावधा। वर्साक ह्या तुळशीच्या लग्नाक आमी ही जोडयां धाडटा, उपास धरता आनी जोडयां धाडटा। व्हड येवन पुजा करता आनी हे आमकां पेटोवन दिता आनी आमी ही जोडयां घेवन 3 दीस उपास आसता आमचे। दसमी पासून सुरवात जाता उपास।
महेन्द्रतनया जनवर्णवती वेदिका तीव्रा वेद्रवती महासुरनदी ख्याताजया गण्डकी पूर्णापूर्णजले समूलसहिता लक्ष्मीपते मङ्गलं सुमुहूर्तो मङ्गलदेवतां च कमलां विघ्नेश्वरं शारदां वक्षे कृष्णविवाहकौ सुखमिदं चेतो हरं शृण्वरां स्वस्यैवान्यगुणानुवर्णनपरिश्रान्तये नित्यं सोदरमूर्तये कुहकुहो लक्ष्मीपते मङ्गलं सुमुहूर्तो सावधानम्। वर्ष पद्धतीप्रमाणे आम्ही तुळशीच्या लग्नाची सुरुवात करता। पहिलीच तुळशीच्या लग्न देवळापासून सुरुवात करता आणि आता पावसाने आज आमचे उपकार केल्ले आहा त्या प्रमाणे हे बरे भाशेन जावचें अशें म्हणटा आणि आता लग्नाक सुरुवात करता। गोवा 365 खातीर गोंयभरच्यान आमचे खबराकार।